या ठिकाणी नीरा नदीच्या तीरावरती चांगला घाट तयार होऊ शकतो. त्या ठिकाणी नागरिक अकलूज शहरामधले रोज मॉर्निंग वॉकला जाऊ शकतात. आज अकलूजमध्ये गार्डन्स नाही आहेत. इतकी मोठी अकलूजची संख्या आहे, 45,000 लोक अकलूजमध्ये, 50,000 लोक राहतात, परंतु अकलूजमध्ये एक गार्डन नाही आहे. एक गार्डन नाही अकलूज शहरामध्ये. मग ते म्हणतील यशवंतनगरला आहे, ते तुमच्या कारखान्याचं आहे, तुमचं व्यक्तिगत आहे. अकलूज नगरपालिकेचं, ग्रामपंचायतचं एक गार्डन करू शकले नाही हे. आमची अकलूजकरांना विनंती आहे, तुम्ही अकलूज आत्ता पहिल्यांदा गार्डनला मी परवा देवेंद्रजींना बोलून नमो उद्यानसाठी 1 कोटी रुपये मंजूर केले. परंतु अकलूजमध्ये नगराध्यक्ष भाजपचा झाल्यानंतर मी दाव्याने सांगतो, अकलूजमध्ये आम्ही 10 गार्डन्स, चांगले गार्डन्स त्या ठिकाणी उभे करू. मग ते नदीच्या तीरावरती करू, वेगळ्या ठिकाणी करू, जिथं जागांचे रिझर्वेशन्स आहेत त्या ठिकाणी करू, काही जागा एक्वायर करायला लावू. परंतु शासकीय जागेवरती अकलूज शहरामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गार्डन झाले पाहिजे, जेणेकरून वृद्ध लोकांना, लहान मुलांना गार्डनला जाता येईल, फॅमिलीजला गार्डनला जाता येईल.